नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 11 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच जागतिक होमिओपॅथी दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 10। स्पष्टीकरण: अलीकडेच जागतिक होमिओपॅथी दिन 10 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिवस होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। 2026 मध्ये आयुष मंत्रालयाने या निमित्ताने 10 आणि एप्रिल 11 रोजी नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रम आयोजित केले होते। प्रश्न 2. अलीकडेच जगातील पहिले व्यावसायिक अप्पा 6GHz इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, संयुक्त अरब अमिराती। स्पष्टीकरण: संयुक्त अरब अमिरातीने जगातील पहिले व्यावसायिक अप्पा 6GHz इंटरनेट नेटवर्क लॉन्च केले आहे। या महत्त्वपूर्ण पावलाची घोषणा सामिना कौन्सिल लीडर्स समिट 2026 मध्ये करण्यात आली, ज्याचा उद्देश 10 गिगाबिट प्रति सेकंद वेगाची कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आणि 10 गिगा राष्ट्र बनणे हा आहे। संयुक्त अरब अमिराती देशाची माहिती: राजधानी अबू धाबी, चलन UAE दिराम, अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान। आता पाहू संयुक्त अरब अमिरातीशी संबंधित इतर चालू घडामोडी। UAEने बालरोग जनुक उपचार जीन थेरपी प्रकल्पांचा ऐतिहासिक शुभारंभ केला। जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन दुबईत झाले। UAE भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे। UAE आणि तेलंगणाने भारताचे पहिले नेट झिरो शहर उभारण्यासाठी करार केला आहे। इंटरसेक 2026 चे आयोजन दुबईत करण्यात आले। भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लोन या संयुक्त लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती संपन्न झाली। जगातील पहिली ITVISMA जीन थेरपी अबू धाबीमध्ये सुरू झाली। जगातील सर्वात मोठी पदार्पण मीडिया इव्हेंट म्हणून ब्रिज समिट 2025 चा समारोप अबू धाबीमध्ये झाला। प्रश्न 3. अलीकडेच भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरद्वारे कोणत्या राज्यात ऑपरेशन हिमसेतू लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सिक्कीम। स्पष्टीकरण: भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने अलीकडेच सिक्कीममध्ये उत्तर सिक्कीममधील लाचेन क्षेत्रात मुसळधार बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन हिमसेतू सुरू केले आहे। या बचाव मोहिमेअंतर्गत लष्कराने लाचेन आणि चुंगयांग दरम्यानचा तुटलेला रस्ते संपर्क पूर्ववत करून शेकडो पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले आहे। सिक्कीम राज्याची माहिती: राजधानी गंगटोक, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल ओमप्रकाश माथुर। आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी। सिक्कीमची स्तुती प्रधान हिची विश्व युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे। 49व्या युनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन सिक्कीममध्ये केले जाईल। इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला। सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्यसैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाणार आहे। सिक्कीममध्ये चंगथांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले। प्रश्न 4. अलीकडेच कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर पद मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दीप जरीवाला। स्पष्टीकरण: अलीकडेच भारतीय वंशाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। क्वांटम डिव्हाइसेससाठी त्यांची UTORNL गव्हर्नर चेअर म्हणून निवड झाली असून ते अधिकृतपणे जानेवारी 2027 मध्ये ही भूमिका स्वीकारतील। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये आदित्य धळ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्ण पदक जिंकले। एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड 2026 मध्ये अभय सिंह यांना मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे। अरुंधती रॉय यांना अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला। वर्ल्ड आर्चरीकडून पॅरा आर्च ऑफ द इयर अवॉर्ड शीतल देवौला देण्यात आला। जागतिक शांततेतील योगदानाबद्दल जुपल्ली कृष्णा राव यांना प्रतिष्ठित ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आले। गर्ड फॉल्टिंग्स यांना एबेल पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाईल। प्रश्न 5. अलीकडेच महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 8व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी,
नवी दिल्ली. स्पष्टीकरण. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 9 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 8व्या पोषण पंधरवड्याचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम 9 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत चालेल, ज्याचा मुख्य विषय जीवनाच्या पहिल्या 6 वर्षांत मेंदूचा विकास जास्तीत जास्त करणे हा आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कर्करोग हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. तेलंगणा. स्पष्टीकरण. एप्रिल 2026 मध्ये तेलंगणा सरकारने राज्यात कर्करोगाला अधिकृतपणे अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे. या निर्णयानुसार सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा आणि क्लिनिकांना आता कर्करोगाच्या सर्व नवीन रुग्णांची माहिती 1 महिन्याच्या आत सरकारला देणे अनिवार्य असेल. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. तेलंगणा सरकारने एकात्मिक जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि नोंदणीसाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे. तेलंगणा सरकारने आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय मुलांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा सरकारने इंदिरा आम्हा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली. तेलंगणाने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेला गती देण्यासाठी 12.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला आहे. सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले आहे. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 तेलंगणामध्ये आयोजित केला जाईल. प्रश्न 7. अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने बांधकामासाठी ओक वृक्षांच्या तोडीवर बंदी घातली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उत्तराखंड. स्पष्टीकरण. उत्तराखंड उच्च न्यायालयाने अलीकडेच मसुरीमध्ये बांधकाम कामांसाठी ओक झाडे तोडण्यावर बंदी घातली आहे. शहरातील अवैध बांधकामादरम्यान बांजची झाडे तोडल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे, कारण ही झाडे स्थानिक पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. उत्तराखंड राज्याची माहिती. राजधानी डेहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले आहे. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने देशात प्रथम स्थान पटकावले आहे. उत्तराखंडने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. जगातील सर्वात मोठे 5210 किलोग्रॅम वजनाचे पारद शिवलिंग हरिद्वारमध्ये स्थापित करण्यात आले. उत्तराखंडमध्ये 3300 कोटी रुपये खर्चाच्या शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली. उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला. उत्तराखंडमधील ओकच्या जंगलात एका दुर्मिळ मशरूमचा शोध लागला आहे. उत्तराखंडने समान नागरी संहिता दुरुस्ती अध्यादेश 2026 लागू केला. प्रश्न 8. अलीकडेच टोलाम यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. व्हिएतनाम. स्पष्टीकरण. टोलाम यांची व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीने 7 एप्रिल 2026 रोजी त्यांची या पदासाठी एकमताने निवड केली. ते सध्या व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत आणि 2026 ते 2031 या कालावधीसाठी अध्यक्षपद भूषवतील. व्हिएतनाम देशाची माहिती. राजधानी हनोई. चलन व्हिएतनामी डोंग. अध्यक्ष टोलाम. पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह. आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या. नयम ओसोरिन उचरल हे मंगोलियाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. दक्षिण अमेरिकन देश चिलीचे नवीन अध्यक्ष म्हणून जोस अँटोनियो कास्ट यांनी पदभार स्वीकारला. रॉब जेटन नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. मेया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. योवेरी मुसेवेनी यांची युगांडाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. आंद्रेज बाबिस यांनी चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून पुन्हा शपथ घेतली. प्रश्न 9. अलीकडेच अंतरिक्ष यान मिशन ऑपरेशन्सवर आंतरराष्ट्रीय परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. अंतरिक्ष यान मिशन ऑपरेशन्स SMOPS 2026 वरील आंतरराष्ट्रीय परिषदेची दुसरी आवृत्ती, ज्याची थीम स्मार्ट आणि शाश्वत अवकाश मोहिमेच्या व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण ऑपरेशन्स पुढील पिढी अशी आहे, 8 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान बेंगळुरू भारत येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रश्न 10. अलीकडेच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 11 ट्रिलियनची उलाढाल गाठणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती बनली आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अमूल. स्पष्टीकरण. अलीकडेच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 11,21,00,000 कोटी उलाढाल ओलांडणारी पहिली भारतीय एफएमसीजी कंपनी अमूल म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन बनली आहे. अमूलने गेल्या वर्षीच्या तुलनेत 11% नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे, जी डेअरी क्षेत्रात एक ऐतिहासिक उपलब्धी आहे. प्रश्न 11. भारत आणि मालदीव दरम्यान सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी आयओएस सागर मिशन अंतर्गत कोणते भारतीय नौदल जहाज माले येथे पोहोचले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आयएनएस सुनैना. स्पष्टीकरण. भारत आणि मालदीव दरम्यान सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि आयओएस सागर म्हणजेच इंडियन ओशन शिप्स सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन मिशन अंतर्गत आयएनएस सुनैना हे भारतीय नौदलाचे जहाज 6 एप्रिल 2026 रोजी माले येथे पोहोचले आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून ही एक महत्त्वाची सागरी तैनाती आहे. मोहिमेचे वैशिष्ट्य आयएनएस सुनैनावर 16 मित्र देशांचे कर्मचारी सामील आहेत, जे वन ओशन वन मिशन या दृष्टिकोनाचे दर्शन घडवतात. प्रश्न 12. अलीकडेच कोणी आपले नवीन एआय मॉडेल न्यूज स्पार्क सादर केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मेटा. स्पष्टीकरण. मेटाने आपल्या नवीन सुपरइंटेलिजन्स लॅबमधून आपले पहिले एआय मॉडेल सादर केले आहे, ज्याचे नाव न्यूज स्पार्क आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हे टूल लॉन्च केले असून ते थेट गुगल, ओपन एआय आणि अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांना आव्हान देणारे मानले जात आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोण भारताची पहिली एलजीबीटीक्यू राज्यसभा सदस्य बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मेनका गुरुस्वामी. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन या संयुक्त विशेष दल सरावाची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानी राहिले. माल्टा हा देश 2027 च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवेल. नेपाळ सरकारने इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी सर्व पारंपरिक परीक्षा रद्द केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम सुरू केली. भारताची पहिली प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तमिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले एआय स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत दीनदयाल बंदरला प्रथम स्थान मिळाले आहे. मॅकब्रिटिन यांची बीबीसीचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. मेनका गुरुस्वामी भारताची पहिली एलजीबीटीक्यू राज्यसभा सदस्य बनली. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नागने सुवर्णपदक जिंकले. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. डीजीसीएचे महासंचालक म्हणून वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच औलियांग मोन्यू नावाचा वसंत उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.